तुमच्या स्क्रीनवर हा प्रश्न दिसतोय बघा. तो प्रश्न असा आहे, रेषीय जोडीतील एका कोणाचं माप a अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं माप किती, असा हा प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की रेषीय जोडीतील कोणाचं माप किती असतं, 180 अंश. आता समजा हा एक उदाहरण आपण एक आकृती काढली, तर एका कोणाचं माप a अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं माप किती असं विचारलं, सांग. करेक्ट, 180 वजा a. कारण जर आपल्याला या कोणाचं माप काढायचं असेल तर आपण 180 मधून तो कोण काय करतो, वजा करत असतो, है ना. मग रेषीय जोडीतील कोणाचं माप किती असतं, 180 अंश. मग रेषीय जोडीतील कोणाचे माप, रेषीय जोडीतील कोणाचे माप, रेषीय जोडीतील कोणाचे माप किती असतं, 180 अंश असते. मग आता एक कोण जर त्याच्यातला a अंश दिलाय, ओके, एक कोण जर एक कोण दिलाय आपल्याला त्याच्यातला a अंश, तर दुसरा कोण आपल्याला काढता येतो. मग दुसऱ्या कोणाचं माप काढायचं आपल्याला, दुसऱ्या कोणाचे माप असं जर विचारलं असेल, दुसऱ्या कोणाचे माप, तर आपण काय करणार, 180 मधून तो कोण काय करणार, वजा करणार. तो कोण माप, कोणाचं माप काय होईल, 180 वजा a, हे त्याचं काय होईल, उत्तर होईल. कळालं का. समजा उदाहरणास्तव हा कोण जर आपण 50 अंशाचा पकडला असता तर हा कोण कितीचा केला असता आपण, 130. 130 कसे आले, 180 वजा 50, तर ते काय आले असते, 130. मग लक्षात ठेवा, एक कोण जर a अंश असेल तर दुसरा कोण काय होईल, 180 वजा 180 अंश वजा a अंश. समजतं का. त्याचं उत्तर हे आहे. चला लिहून घ्या. नेक्स्ट प्रश्न पुढचा घ्या. दोन समांतर रेषांना, दोन समांतर रेषांना सांगा संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, 4, है ना. जेव्हा दोन समांतर रेषेला एक छेदिका छेदते तेव्हा तुम्हाला माहिती आहे संगत कोणाच्या जोड्या किती होतात, 4. बर, संगत कोणाच्या किती येतील, उत्तर काय होईल, 4. संगत कोणाच्या जोड्या किती होतील, 4. बर, मी आता असा प्रश्न विचारतो तुम्हाला, अंतर कोणाच्या जोड्या किती होतात, 2. हा, अंतर विक्रम कोणाच्या, 2. बाह्य विक्रम कोणाच्या, माहिती आहे ना. लक्षात ठेवा, काहीही प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. छेदिकेने जर दोन समांतर रेषेला छेदल्यामुळं त्या ठिकाणी 8 कोण तयार होतात, परंतु संगत कोणाच्या जोड्या 4, अंतर कोणाच्या जोड्या 2, अंतर विक्रम कोणाच्या जोड्या 2, बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या 2. हे लक्षात ठेवा. लक्षात आहे ना. विक्रम कोण कसा असतो, झेड आकाराचा, सरळ झेड आणि उभा झेड. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4. लिहिलं का. चला पुढचा प्रश्न पहा. 2:30 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. जेव्हा 2:30 वाजतं कंप्लीट तेव्हा तास काटा ही 2च्या आतमध्ये येतो थोडासा, आणि तास मिनिट काटा कुठे जातो, 30 वर जातो, है ना. मग याच्यातला कोन किती अंशाचा होईल असं विचारलंय. तर त्यासाठी एक सूत्र आहे, एक ट्रिक्स आहे, ती अशी आहे, है ना. कोन काढायचा आपल्याला, किती अंशाचा कोन काढायचा, तर कोन बरोबर 11/2 m वजा 30 h. 11/2 m वजा 30 h. या ठिकाणी m म्हणजे मिनिट, हा, m म्हणजे मिनिट्स आणि h म्हणजे आवर्स. आवर्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, तास. लक्षात येते. मग आता याच्यात किमती टाका त्या. पहा, 11/2 गुणिले m किती आहे, m 30,
मिनिटं किती आहे 30 वजा 30 एच किती एच हा यम आहे आणि हा काय एच 2 गुणिले 2 मग हे गुणाकार होईल अगोदर बे एक बे एक एक उरला बे पंचे 10 म्हणजे 11 गुणिले 15 वजा 30 गुणिले 2 गुणाकार करून घ्या 15 एक 15 5 चला एक 15 एक 15 आणि एक 16 165 वजा 7 सॉरी मग आता 165 मधून 60 गेली 105 अंशाचा काय होईल कोण होईल 2:30 वाजता किती अंशाचा कोण होईल 105 अंशाचा मग जर तुम्हाला असं विचारलं तर हे ट्रिक्स हे सूत्र लक्षात ठेवायचं ओके चला लिहून घ्या समजलं का कोणाकोणाला समजलंय कोण किती अंशाचा कोण वेळेमध्ये विचारलं तर सूत्र काय आहे 11/2 यम वजा 30 एच ओके 130 ओके चला कोणाकोणाचा आला हात वर करा आलं चला बघा आता हा टाइम पहा 3 वाजून काय म्हणते 40 मिनिटं याच्यामध्ये हे यम आहे आणि हा काय यच आहे ठीक आहे आपलं कोण काढायचंय कोण बरोबर कोण 11/2 यम वजा 30 एच 11/2 यम किती आहे मिनिट्स किती आहेत 40 वजा 30 एच किती आहे 30 हे किती होतील बेदोनी 4 20 म्हणजे 11 गुणिले 20 वजा 30 त्रिक 90 20 एक 20 शून्य 20 एक 20 शून्य आचार्य 2 20 एक 20 आणि 2 22 220 वजा 90 म्हणजे किती होतात 130 अंश किती अंशाचा कोण होईल 130 अंशाचा समजलं का चल लिहून घे चला पहा 6:30 झाले असता घड्याचा तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल असं विचारलंय चला 6:30 6:30 ओके हा टाइम याच्यात तर 30 मिनिटं हे यम म्हणजे 30 आणि आवर्स किती आहे 6 ओके मग यावरून आपल्याला कोण काढायचंय कोण किती अंशाचा कोण बरोबर 11/2 यम वजा 30 एच परीक्षेमध्ये तुम्हाला ते अंशाचा विचारतील आणि कोणत्या प्रकारचा कोण होईल हे पण विचारतात लक्षात आता याचं उत्तर किती आलं तुमचं वजा 15 आला असं बरोबर आहे की नाही वजा 15 कोण कधी वजा मायनस नसतो 15 अंश कोणत्या प्रकारचा कोण आहे लघु कोण असं विचारतात ते परीक्षेमध्ये 11/2 यम किती आहे 30 वजा 30 गुणिले 6 मग बे एक बे एक उरला 10 झाले बे पंचे 10 15 गुणिले 11 किती झालं 165 वजा 180 यांची वजाबाकी केली तर आता तुम्हाला माहित आहे हे प्लस आहे मायनस आहे एक संख्या प्लस एक संख्या मायनस तर काय होत असते वजाबाकी है ना आणि चिन्ह कोणत्या संख्येचं लागतं मोठ्या संख्येचं वजा काही 15 पण कोण कधीही वजा नसतो मायनस नसतो म्हणून कोण आला किती अंशाचा 15 अंशाचा म्हणून कोण बरोबर किती अंशाचा कोण झाला तो 15 अंशाचा ठीक आहे लक्षात आहे कोण कधीही मायनस नसतो मग आता 15 अंशाचा कोण आहे कोणाचा कोणता प्रकार झाला लघु कोण जो कोण 0 जास्त आणि 90 कमी असतो त्याला काय म्हणतो आपण लघु कोण असं म्हणलं जातं मग परीक्षेत जर विचारलं तर कोण किती अंशाचा होतो आणि कोणत्या प्रकारचा कोण होतो विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक कोणाच्या मापातील फरक कोणाच्या मापातील फरक किती आपल्याला रेषीय जोडीतील कोण आहे आता ती आकृती पण दिली त्यांनी प्रश्नात आपल्याला पहा रेषीय जोडीतील एक कोण आहे
हा कोण दिलाय x अंश, हा कोण आहे x अधिक 25 अंश, आणि हा तिसरा जो कोण आहे 3x वजा 10 अंश. तर आपल्याला विचारलंय सर्वात मोठ्या कोणाचं आणि सर्वात लहान कोणाच्या मापातील फरक विचारला. फरक म्हणजे काय रे? वजाबाकी. प्रश्न असा आहे, असा प्रश्न तुम्हाला नवोदयला पण विचारला जाऊ शकतो, सैनिकीला हे जास्तीत जास्त विचारले जातात अशा टाईपचे प्रश्न, आणि नवोदयला पण विचारण्याची शक्यता दाट आहे. चला इकडे पहा, बघा तीन कोण आहेत, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. हे आपल्याला माहित आहे. एक पहिला कोण किती अंशाचा आहे? x अंशाचा. इकडे पहा बळ्याकडे. दुसरा आहे x अधिक 25 अंशाचा. तिसरा कोण काय? 3x वजा 10 अंशाचा. हे सर्वच्या सर्व काय आहेत म्हणते? रेषीय जोडीतील कोण. आणि तुम्हाला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180 अंश. आणि आपल्याला विचारलंय सर्वात मोठा कोण काढायचा आणि सर्वात लहान कोण काढायचा, त्यातील फरक आपल्याला विचारलाय. काय विचारलाय? फरक. कधी कधी असा प्रश्न नाही देतात, अशी आकृती देतात आणि म्हणतात हे रेषीय जोडीतील कोण आहे आणि तुम्ही मोठा कोण लहान कोण ओळखा. ठीक आहे. मग आता हे सगळे तिन्हीला तिन्ही कोण कोणते आहेत? त्याच्यातले रेषीय जोडीतील कोण आहेत. फळ्याकडे पहा, नंतर लिहा. मग आता रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते मला सांगा? रेषीय जोडीतील कोण नाची बेरीज किती असते? 180 अंश. बेरीज किती असते? 180 अंश. ओके. मग या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. इकडे पहा आता, x अधिक 25 अधिक 3x वजा 10 बरोबर 180. इकडे पहा, हा पहिला कोण, हा दुसरा कोण, फळ्याकडे पहा, हा तिसरा कोण. ठीक आहे. या तिघांची बेरीज किती आहे? 180. काय 180 आहे? रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून. आता बघा, चलपद चलपदाची काय होईल? बेरीज होईल x अधिक 3x. मग x अधिक x किती? 2x. 2x अधिक 3x म्हणजे किती? 5x. ओके. आता संख्येची बेरीज 25, बघा 25 वजा 10 15 अधिक 15. मोठी संख्येत चिन्ह लागेल ना. अधिक 15 बरोबर 180. ओके. 5x बरोबर 180. हे अधिक 15 तिकडे गेलेत काय देऊ? वजा 15. मग 5x बरोबर 180 मधून 15 गेले 165. मग आता x बरोबर 165 भागिले 15 भागिले 5. सॉरी, हे 5 इकडे भागाकडे जातील. 5 त्रिक 15, एक उरला 5 त्रिक 15. म्हणजे x बरोबर किती आलं? 33 अंश. x ची किंमत किती आली? 33. आता हा कोण तुम्हाला मिळाला? किती मिळाला? 33 अंश. तर आपल्याला सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणाची x बरोबर 33 अंश. x ची किंमत किती आली? 33. आता सगळ्या कोणाचं काढूया. मोठा कोण कोणता कोण आपल्याला माहिती आहे का सध्या? आता नाही. मग बघा, पहिला कोण कोणता आहे? x अंश आहे आपला. x अंश म्हणजे किती आला ते? 33 अंश. सॉरी, पुढचा आहे x अधिक 25. x ची किंमत किती आहे? 33 अधिक 25 म्हणजे किती होईल? 5 आणि 3 8 आणि 3 आणि 2 किती? 5. हा किती झाला? 58 अंश. किती झाला? 58 अंश. ओके. तिसरा काय? 3x वजा 10. मग 3 x ची किंमत किती? 33 वजा 10. मग याची बेरीज 33 त्रिक 99. 99 वजा 10 89 अंश. ओके. पहिला कोण आहे आपला? 33 अंश. दुसरा कोण आहे? 58 अंश. तिसरा कोण आहे? 89. मग बघा, हा 33 अंश, हा किती झाला? 58 अंश, आणि हा किती झाला? 89. तिन्ही कोण आपल्याला मिळालेले आहेत. पण आपल्याला काय म्हणलं? सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोणाची फरक विचारला. मग सर्वात मोठा कोणता आहे?
49 आणि सर्वात लहान 33. या दोघांचा फरक म्हणते. 9 मधून 3 गेले 6 आणि 8 मधून 3 गेले 4. म्हणजे उत्तर की फरक किती आला? 56 अंश. ओके, फरक किती आला? 56 अंश आलेला आहे. कोणाकोणाला हा प्रश्न समजला? हा प्रश्न सैनिकीला येतो, नौदयाला पण येतो. ठीक आहे, चला लिहून घ्या व्यवस्थित, तुम्ही सोडू शकता. चला पुढचा पुढचा प्रश्न. हा घ्या, या नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. लिहा. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एक खाली दिलेल्या आकृतीमध्ये खाली दिलेल्या आकृतीमध्ये सर्व कोणाचे माप दिले आहेत. सर्व कोणाचे माप दिले आहेत. आहेत तर त्यावरून सर्वात लहान कोणाचे माप किती? त्यावरून सर्वात लहान कोणाचे माप किती? सर्वात लहान कोणाचे माप किती? सर्वात लहान कोणाचे माप किती? खाली दिलेल्या आकृतीमध्ये सर्व कोणाचे माप दिले आहे, तर त्यावरून सर्वात लहान कोणाचे माप किती असं विचारलंय. आकृती दिली बघा, आकृती वगैरे माप दिलेत आपल्याला. पी क्यू आर टी एस. आता याचे माप इथं दिलेत तुम्हाला. आता हा कोणता कोण झाला रे? रेषीय जोडीतील कोण है ना, रेषीय जोडीतील कोण. एकाचं माप दिलं बघा त्याला. पीक्यूआर चं माप दिलं बघा 3x - 40. 3x - 40. पीक्यूटी चं माप दिलं RQT, सॉरी RQT चं माप दिलं x + 5. x + 5 अंश. आणि PQS चं माप दिलं x - 20 अंश. उत्तर काढता येईल का? करा, सोडवा बरं. हे तिन्ही कोण कोणाचे आहेत रे? रेषीय जोडीतील कोण आहे का? तिन्ही कोण काय? रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. असा प्रश्न नवोदय आणि किंवा सैनिकीला येतो. कोण व कोणाचे प्रकारामधला हा प्रश्न आहे. रेषीय जोडीतील कोण, कोणाच्या जोड्या होत्या ना. आता जमेल का तुम्हाला? एक प्रश्न आपण सोडवला. रेषीय जोडीतील कोणाचं माप असतं 180 अंश. मग हे तिन्ही कोणाची बेरीज किती असेल? 180. तुम्हाला x चं माप काढता येईल. एक्स मिळालं तर बाकीचे सगळे कोण तुम्हाला काढता येतात. चला, झालंय का तुमचं? सांगू एवढा प्रश्न मी. सोडवा, फास्ट सोडवा. सोडवा, फास्ट सोडवा.
किती आलं उत्तर? 27 अंश. सर्वात लहान कोणाचं माप किती आलं? 27 अंश. पहा इकडं सगळेजण आता पहा, आपल्याला काय म्हणलंय की खाली दिलेल्या आकृतीमध्ये सर्व कोणाची माप दिली आहेत, तर सर्वात लहान कोणाचं माप विचारलं. कशात विचारलं? सर्वात लहान कोणाचं. आता ही दिलेली आकृती आपल्याला उल्लेख केला का त्यांनी रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून? नाही. आपण आकृतीकडे पाहिला असता आपल्या लक्षात येतं की हे कोणते कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. तरी आपण उल्लेख करतो की रेषीय जोडीतील कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते रे? 180 अंश असते. कोणाची बेरीज? 180. 180 असते. ओके. मग आता सर्व या कोणाची काय करायची बेरीज करूया. पहिला घ्या. पहिला कोण आहे? x अधिक 5 अधिक, दुसरा कोण आहे? 3x वजा 40 अधिक, तिसरा आहे x वजा 20 बरोबर 180. आता हे कंस काढून टाकायचे. हे काय होईल? x अधिक 5 अधिक 3x वजा 40 अधिक x वजा 20 बरोबर किती? 180. इथं पहा जे सहगुणक पद आहेत ते त्यांची बेरीज करूया. x अधिक 3x किती झाले? 4x. 4x अधिक x मध्ये किती झाले? 5x. यांची झाली 5x. ओके. आता संख्येचं बघा. इथं आहे वजा 40 आणि वजा 20. तुम्हाला माहिती आहे चिन्ह सारखे असतील तर काय होत असते? बेरीज. बघा वजा 40 वजा 20 किती झाले? वजा 60. यांची काय होते? बेरीज. आणि चिन्ह कोणत्या संख्येत लागतं? मोठ्या संख्येत. वजा 60 आणि हे किती आहेत? 5 अधिक 5. आता मला सांगा वजा 60 अधिक 5 काय होईल? या ठिकाणी वजाबाकी होईल. वजाबाकी किती येईल? 55. आणि चिन्ह कोण्या संख्येचं? मोठ्या संख्येचं. म्हणजे वजा. म्हणजे 5x वजा 55 बरोबर 180. ओके. आता हे वजा 55 पलीकडे गेले बरोबर चिन्हाच्या तर काय होतील? अधिक होतील. म्हणजे 5x बरोबर 180 अधिक 55 म्हणजे 5x बरोबर 180 अधिक 55 किती होतात? 5 5 18 5 23 235. हे 5 भागाकारात जातील म्हणजे x बरोबर 235 भागिले 5. 5 एक 5 5 चौक 20 उरले किती? 3 उरले 35. 5 7 35 म्हणजे x ची किंमत किती आली? 47 आली. x ची किंमत किती आली? 47. पण आपल्याला x ची किंमत विचारली का नाही? तर त्यामध्ये सर्वात लहान कोणाचं माप काढा म्हणलं आपल्याला. आता बघा सर्वात लहान कोणाचं माप. आता बघा आपला पहिला कोण आहे? x अधिक 5. x अधिक 5 मग x ची किंमत किती आली आपली? 47 अधिक 5 किती होता? 52 अंश. पहिला कोण किती आला आपला? 52 अंश. ओके. दुसरा 3x वजा 40. 3x वजा 40 3 गुणिले 47 x ची किंमत 47 वजा 40 47 गुणिले 3 करा 7 21 4 2 3 चौक 12 2 14 141 वजा 40 म्हणजे किती होतात? 101 नाही हा 101 अंश. 101 अंश. ओके. दुसरा कोण मिळाला आपल्याला बघा. x अधिक 5 किती येतो? किती अंश आला? 52 अंश. हा आला 52 अंश. हा किती आला? 101 अंश. आणि आता हा पहिला कोण, हा दुसरा आणि हा तिसरा. x वजा 20. x वजा 20 x ची किंमत किती? 47 वजा 20 म्हणजे किती? 27 अंश. आणि आपल्याला काय विचारलं होतं? सर्वात लहान कोणाचे. सर्वात लहान कोण कोणता झाला? 27 अंश. सर्वात लहान कोण 27 अंश. किती? 27 अंश. हा चला उत्तर किती आलं? 95 अंश आलं काही जणांचं. किती आलं म्हणते? कोणाकोणाचं आलं 95? हात वर करा.
तुमचं 95 आलं. कोणाकोणाचं आलं 95? ठीक आहे, बघूया आपण, चेक करूया. इकडे पहा. बर, ठीक आहे. 95 आलं ना. आता इकडे पहा. ज्यांचं आलं नो प्रॉब्लेम, ज्यांचं नाही आलं त्यांनी इकडे पहा. हे मागचा रे पहा. या आकृतीवरून आपल्या लक्षात येते की हे सगळे काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहे. आणि रेषीय जोडीतील कोनाची बेरीज किती असते? 180 अंश असते. पहा, मी परत परत लिहित असतो हे तुम्हाला समजण्यासाठी. रेषीय जोडीतील कोनाची बेरीज, रेषीय जोडीतील कोनाची बेरीज किती असते सांग? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. ओके, मग या सर्वांची बेरीज करूया. आता कोण कोण कोणते आहेत बघा. कोण कोणता आहे? कोण AFB अधिक कोण BFC अधिक कोण CFD अधिक कोण DEF. या सर्वांची बेरीज किती होईल रे? 180 अंश. ओके, याचे माप टाकूया आपण. कोण AFB किती आहे? x अधिक 10 अधिक कोण BFC किती आहे? 4x वजा 5 अधिक कोण CFD किती आहे? x आणि कोण DEF किती आहे? x. या सर्वांची बेरीज किती येते? 180. ओके, मला हे कंस काढून टाकतो. x अधिक 10 अधिक 4x वजा 5 अधिक x अधिक x बरोबर 180. ओके, आता जे पद आहेत चलपद त्यांची बेरीज करूया आपण. तुम्ही सांगा. सॉरी, एक्स अधिक 4x 5x, 5x अधिक x 6x, 6x अधिक x 7x. हे झाले 7x. ओके, आता संख्या संख्या पहा. वजा अधिक 10 आणि वजा 5. अधिक 10 आणि वजा 5 किती होते? 5. पण कोणते? अधिक 5. अधिक 5 बरोबर किती रे? 180. मग हे अधिक 5 तिकडे गेले तर काय वजा होते. 7x बरोबर 180 वजा 5. 7x वजा 7x बरोबर 180 वजा 5 म्हणजेच किती होतात? 7x बरोबर 175. म्हणजेच x बरोबर 175 भागिले हे भागाकारात जातील. 7 एक 7, 7 दोन्ही 14, उरले किती? 3. म्हणजेच x ची किंमत किती आली? 25. ओके, x ची 25 आली. पण आपल्याला x ची काढा म्हणलं का? सर्वात मोठ्या कोणाचं माप. आपण सगळ्याच काढूया माप. हा, पहा. कोण कोणता आहे? कोण BAFB. AFB कसा आहे बघा? x अधिक 10. मग आता x ची किंमत किती आली आपली? 25. 25 अधिक 10 म्हणजे किती झाला? 35 अंश. 35 अंश. 35 अंश. ओके, कोण कोणता आहे? कोण BFC. तो कसा आहे? 4x वजा 5. मग 4x ची किंमत 25 वजा 5. 25 चोक 100 वजा 5 म्हणजे किती झाले? 95 अंश. ओके, आणि आता हे दोन्ही कोण x एक्सच आहेत बघा. कोण CFD आणि कोण सॉरी कोण DEF. कोण DEF असेल. हा, कोण DEF. ठीक आहे, x x म्हणजेच किती हो? 25 अंश आणि 25 अंश. ओके, चारही कोण आपण काढले. आता आपल्याला काय म्हणलं? सर्वात मोठ्या कोणाचं. मग सर्वात मोठ्या कोणाचं माप किती म्हणजे? 95. सर्वात मोठ्या कोणाचे माप, कोणाचे माप 95 अंश असते. 95 अंश. ओके, चला लक्षात आलं तुम्हाला? चला लिहून. चला पुढचा प्रश्न घ्या. घ्या. खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून निरीक्षण करून
संगत कोणाच्या जोड्या, संगत कोणाच्या जोड्या सांगा, संगत कोणाच्या जोड्या सांगा. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून संगत कोणाच्या जोड्या सांगा. आकृती पहा. संगत कोण शिकवलं ना आपण, छेदिकेमुळे तयार होणारे कोण, संगत कोणाच्या जोड्या बघा. या आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सीडी आहे. या रेषेला रेषा एल एम ही छेदते, म्हणून ही या दोन रेषेची काय झाली, छेदिका झाली. आणि छेदताना ती आर एस बिंदूत छेदते, आर एस बिंदूत छेदते. तर तुम्हाला या आकृतीवरून संगत कोणाच्या जोड्या किती असतात, 4 शोधायच्या. त्या संगत कोणाच्या जोड्या. ठीक आहे, चला काढा उत्तर याचं फास्ट. संगत कोणाच्या जोड्या, छेदिकेमुळे तयार झालेले कोण आपण शिकलोय. संगत कोणाच्या जोड्याचं उत्तर, चला संगत कोणाच्या जोड्या. चला फास्ट काढा तुम्ही एका मिनिटात, नंतर मी वाटलं सांगा. 1 मिनिट. संगत कोणाच्या जोड्या किती जोड्या असतात बाळा, 4. ओके. संगत कोणाच्या बाबतीत मी सांगितलं होतं की जेव्हा संगत कोण केव्हा तयार होतो, छेदिकाने दोन समांतर रेषेला छेदल्यामुळे. ओके. मग संगत कोण म्हणजे त्या छेदिकेच्या एका बाजूचे आणि दुसऱ्या बाजूचे. ओके. आणि काढताना आपण कसं काढणार, एक वरचा आतला, आतला आणि बाहेरचा अशा पद्धतीने. ठीक आहे. मग सांग पहिला संगत कोण. हा कोण म्हणायचं त्याला, कोण एल आर ए दिसतो का रे, हा बघा हा कोण एल आर ए, याला 1 नंबर देतो आम्ही. हा कोण एल आर ए, त्याचा संगत कोण कोणता होईल, करेक्ट कोण आर एस सी. आणि संगत कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे माप सारखं असतं दोघांचं. कोण आर एस सी. ओके. ओके, हा झाला पहिली संगत कोणाची जोडी. दुसरी करेक्ट आतल्या बाजूची. आता आतल्या बाजूची हे बघा, ए आर एस 3 नंबर देतो याला. कोण ए आर एस, त्याचा संगत कोणाची जोडी, करेक्ट कोण सी एस एम, कोण सी एस एम. ओके. तिसरी जोडी संगत कोण आहे, तू बस. हा उभा आहे होते कर, तू सांग. तिसरी, आता हे एका बाजूच्या झाल्या, एका बाजूच्या झाल्या. आता या बाजूच्या छेदिकेच्या उजव्या बाजूच्या, हा तुझ्या उजव्या हाताकडच्या सांग. करेक्ट. हे बघा याला नंबर देतो 5 नंबर. कोण एल आर बी, हा त्याची संगत कोणाची जोडी, हा डीएस आर म्हण किंवा आर एस टी चालतं. डीएस आर म्हणलं तरी चालतं आणि किंवा आर एस टी म्हणलं तरी चालतं. कोण आर एस डी म्हण किंवा डीएस आर म्हणलं तरी चालेल. बरोबर आहे का रे. हा चल उभा राहा रागिनी. पुढची जोडी सांगतो आता, संगत कोणाची. हा डीएसडी कसं होईल, कोण हा होईल ना बाळा खालचा, कोण बी आर एस होईल ना, कोण बी आर एस त्याचा संगत कोणाची जोडी, कोण डी एस एम. हा कोण डी एस एम. कोणाकोणाचे आलते हात वर करा. कोण डी एस एम या संगत कोणाच्या काय आहेत, जोड्या आहेत. चला लिहून घ्या ज्यांचं राहील. कोणाकोणाचे आलते हात वर का. चला आणि एक लक्षात घ्या, जिथं कोण होतो ते नाव मदत पाहिजे. हा नाही ते एखादा म्हणून कोण एल आर ए म्हणायच्या एल ए आर म्हण जमल का नाही. जिथं कोण होतो ते मधलं नाव अक्षर असलं पाहिजे. हा जिथं कोण होतो
ते अक्षर मधात आलं पाहिजे. चला लिहून घ्या. आंतरविक्रम कोन म्हणजे दोन रेषेच्या आतील आणि बाह्य विक्रम कोन म्हणजे रेषेच्या बाहेर. ठीक आहे, चला इकडे बघा सगळे. हा विचारतो, तुम्हालाच विचारतो. पहिल्यांदा लिहितो मी. हा इथं अंतर विक्रम कोणाची जोडी. आणि आंतरविक्रम कोण असो या बाह्य विक्रम कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे सारखे माप असतात. आंतरविक्रम कोणाची जोडी किती असतात रे? दोन दोन असतात ना. पहिल्यांदा आंतरविक्रम कोणाची जोडी काढूया. हा सांग. पार. हा कोण सी एम यल. बर, हा घेतला त्यानं, ठीक आहे चालेल. आंतरविक्रम कोण सी एम यल. बर, कोण सी एम यल त्याच्या अंतरविक्रम कोणाची जोडी. हा कोण एम एल बी म्हण किंवा बी एल एम म्हणलं तरी चालेल. ओके, कोण एम एल बी किंवा बी एल एम म्हणलं तरी चालेल. कोण एल बी एल एम चालेल का? एम एल बी म्हणा किंवा बी एल एम, ही आंतरविक्रम कोणाची एक जोडी कळाली. म्हणजे आकार बघा ना याचा कसा झड आकाराचा आहे की नाही. हे बघा असा दिसतो का झड. ओके, आता दुसरी. एक मिनिट, दुसरी. हा ए एल एम असं म्हण. ए एल एम कोण ए एल एम म्हण किंवा एम एल ए म्हणलं तरी चालेल. हा त्याच करेक्ट. कोण एल एम डी किंवा डी एम एल म्हणलं तरी चालेल. कोण डी एम एल. आंतरविक्रम कोणाच्या जोड्या. आणि विक्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे जर कोण सीएमएल 40 अंशाचा तर कोण बीएमएल बीएलएम देखील 40 अंशाचा. हे झाले आंतरविक्रम कोणाच्या जोड्या. बरोबर आहे. चल बस, आता बाह्य विक्रम कोणाची जोडी सांगेल भक्ती. हा बाह्य विक्रम कोणाची जोडी सांगता येईल बाळा. एक मिनिट. बाह्य विक्रम कोणाची जोडी. बाह्य विक्रम कोणाची जोडी. हे देखील किती असतात जोड्या बाळा? दोन. ठीक आहे. आणि बाह्य विक्रम कोण म्हणजे रेषेच्या बाहेरील पण झेड आकाराचे, सरळ झेड आणि उलटा झेड. ठीक आहे, चल सांग मग आता एक सांग. हा 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 ए पारे ए कोण पी एल बी. ओके, पहिला कोण पी एल बी याचा बाह्य विक्रम कोण. का डीएमक्यू कुठे दिसत? डीएमक्यू कसं होईल? हा सीएमक्यू अपोजिट असा. हे बघ ना असा. हे बघ बाहेर हे झेड आकाराला दिसतो ना बाहेरच्या साईडला. सीएम क्यू. कोण सीएम क्यू. नंबर 2. हा हा पी एल ए. एक मिनिट. पी एल कोण पी एल ए. हा त्याचा करेक्ट. कोण डीएम क्यू. कोण डीएम क्यू. ओके, चला कोणाकोणाच्या आल्या आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आणि बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या. व्हेरी गुड. चला लिहून घ्या ज्यांचं आलं त्यांनी, ज्यांचं नाही आलं त्यांनी लिहून घ्या फास्ट. माप किती. कोण एओबी चे माप किती असं विचारलं. कोणी एओबी चे माप किती. आकृती पहा. ए ओ बी. चला एओबी चं माप लगेच उत्तर येतं तुमचं. कोण एओबी चं माप किती आलं. कारण हा कोणता कोण आहे रेषीय जोडीतील कोण. हा 120 चा हा कितीचा
60 अंश. उत्तर किती आलं? 60 अंश. बरोबर आहे. मग कसं म्हणणार आपण याला? कोन एओबी व कोन एओसी काय आहे? रेषीय जोडीतील कोन आहे. एओसी हे रेषीय जोडीतील कोन आहे. रेषीय जोडीतील कोन कोन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोनाची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणून कोन एओबी अधिक कोन एओसी यांची बेरीज किती असते? 180. आता एओसी चं माप दिलं त्यांनी, कोण एओबी चं माप काढायचंय आपल्याला. एओसी चं किती आहे? 120 बरोबर 180. मग कोण एओबी बरोबर 180 वजा अधिक 120 काय होतील? वजा होतील 120. म्हणजेच कोण एओबी चं माप किती आलं तुमचं? या प्रश्न या आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीचे निरीक्षण करा. करा व सर्व कोणाचे मापे सांगा. सर्व कोणाचे मापे सांगा. ओके, आकृती पहा. दोन एक्स 2x एक्स आणि एक्स. चला सगळ्या कोणाचं माप सांगा किती येईल. सर्व कोणाचे माप सांगायचे. चला जमेल का? आता बघा एकमेकाचे विरुद्ध कोण आहेत, पण विरुद्ध कोणाच्या अगोदर ते एकमेकाचे बाजूचे बघा कोणते कोण होतील रे? रेषीय जोडीतील कोणाची बेरीज माहिती आहे तुम्हाला. मग एक्स ची किंमत मिळते, एकाची किंमत मिळते, एक्स ची किंमत काढा. हा एक्स ची किंमत किती आली? 60 आली. म्हणजे आणि 2x ची किंमत किती होईल? 120. बरोबर आहे ना? होईल का? पहा रे इकडे पहा. आता बघा इकडे बघा. लिहिणार इकडे बघा. हा जरी एकमेकाचे विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात. फळ्याकडे पहा. विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात. परंतु हा 2x एकमेकाचे काय आहेत? विरुद्ध कोण आहेत, एकरूप आहेत. एक्स आणि एक्स काय आहेत? विरुद्ध कोण आहेत, एकरूप आहेत. परंतु हा जर कोण पाहिला आपण, हा एवढा, तर हा जर कोण पाहिला आपण तर तो कोणतो? तो रेषीय जोडीतील कोण होतो. आणि रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. म्हणून एक्स अधिक 2x बरोबर किती? 180. ओके, मग हे किती होतील? 3x बरोबर 180. मग एक्स बरोबर किती होईल? 180 भागिले 3. 3 सक 18. म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 60. ओके, म्हणजे याचं माप आलं 60 अंश आणि याचं माप आलं 60 अंश. ओके, मग आता 2x किंमत काढा. 2x म्हणजेच काय? 2 गुणिले 60 म्हणजे 120 अंश. म्हणजे याचं माप किती येईल? 120 अंश. आणि याचा अविरुद्ध कोण देखील 120 अंशाचा. समजतं का? असा प्रश्न आहे. सर्वच्या सर्व कोणाचं माप काय आलं? एकाचं 60 म्हणजे दोन कोणाचं 60 आणि एकाचं 100. लिहा. शेजारील आकृतीत
शेजारील आकृतीत रेषा AB समांतर रेषा म्हणजे दोन उभ्या रेषा म्हणजे काय रे समांतर रेषेचे चिन्ह आहे. समांतर रेषा PQ या दोन उभ्या रेषा म्हणजे काय समांतर रेषेचं चिन्ह आहे PQ व रेषा LM ही छेदिका आहे. कोण आहे? छेदिका आहे. कोण MNQ कोण MNQ Q 70 अंश 70 अंश तर कोण AON चे माप किती? तर कोण AON चे माप किती? आकृती पहा आता. रेषा AB रेषा PQ समांतर रेषा आहे. रेषा AB रेषा PQ AB रेषा आणि PQ रेषा समांतर आहे आणि छेदिका LM ही छेदिका आहे आणि कोण्या बिंदूत छेदतात इथं O आहे. O आणि N आहे. तर आपल्याला कोणाचं माप दिलंय? कोण MNQ च म्हणजे हे माप दिलंय. कोण MNQ 70 अंश आणि आपल्याला विचारलंय कोण AON च माप म्हणजे याचं माप विचारलंय. कोण AON च दिलंय MNQ च माप 70 अंश आणि विचारले कोण AON च माप. चला 110 बरोबर आहे ना? 110 आलं तर कसं आलं ते सांगता येईल का? सांग उभा आहे का 180 वजा 170 केलं? हे बघ इथं आहे 70 अंश तो त्याच्या थोडं रेषीय जोडीतील कोण व्हायला म्हणून 180 म्हणून वजा करायची. थांबा एक मिनिट सांग. तिनं उत्तर बरोबर सांगितलं पण एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे ना स्पष्टीकरण. आता बघा कोण MNQ आणि कोण AON चा काही संबंध लागतो का? तसा पाहिला तर काहीच नाही. संगत कोण होतात का? ते नाही. आंतरविक्रम कोण होतात का? नाही. बाह्यविक्रम कोण होतात का? नाही. विरुद्ध कोण होतात का? नाही. या प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 प्रकारे सांगता येतं. तू 110 उत्तर सांगितलं ते का? कारण विचारलं मी का? 180 मधून तू 70 वजा केले का वजा केले? मला उत्तर जर लिहायचं याचं तर कसं सांगता येईल? हा तू सांग. हा NO हा NOB हा आणि तो रेषीय जोडीतला कोण कशाचा होईल? AON चा. आता वजा करावं लागेल. बरोबर सांगितलं त्यानं बघा. तो म्हणतो कोण MNQ या कोणाचा संगत कोण येतो? कोण NOB किंवा BON तो कितीचा होईल? 70 अंशाचा. कारण संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. बर मग BON 70 अंशाचा तर BON आणि AON हे काय झाले? रेषीय जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. मग 180 मधून 70 वजा केले तर कोण AON किती झाला? 110. हे एक उत्तर आहे. दुसरा एखादा विद्यार्थी कसा करेल? कोण MNQ चा विरुद्ध कोण काय होईल? कोण ONP होईल. हा 70 अंशाचा होईल आणि कोण ONP आणि कोण AON हे आंतरकोणाची जोडी होईल आणि आंतरकोणाच्या जोडीची बेरीज किती असते? 180 अंश. एक आणखी दुसरी पद्धत कोण MNQ आणि कोण MNP हे रेषीय जोडीतील कोण झाले तर हा कोण किती झाला? 110 चा. मग MNP 110 त्याचा संगत कोणी AON देखील कितीचा होईल? 110 चा होईल. म्हणून मी म्हणलं की एका कोणाचं जर माप मिळालं तुम्हाला तर उरलेल्या 7 कोणाचं माप तुम्ही काढू शकता.
याच्यासाठी मदत कोण कोण करणार आहे तुम्हाला? संगत कोण, आंतरकोन, बाह्य विक्रम कोण, आंतरविक्रम कोण, विरुद्ध कोण, एवढे कोण तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही त्याचं माप काढून मोकळे होता. समजलं का? आता याचं उत्तर मला लिहायचंय. आता उत्तर तर तुम्ही तोंडी काढणार. हे 70° तर हा त्याचा संगत कोण देखील 70°. मग 70 मधून झाले रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. 180 वजा 70 म्हणजे किती? 110. हे तोंडी झालं. पण आता लिहायचंय कसं? तीन पद्धतीने, तीन प्रकारचे उत्तर येऊ शकतं त्याचे. उत्तर तेच येणार 110. पण आता सांगताना आता त्यानं जसं सांगितलं तसं सांगूया. आता बघा कोण यम, आता उत्तर कसं लिहितो बघा मी. डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहायचं तर कसं लिहिलं जातं? कोण एम एन क्यू चा संगत कोण. कोण एम एन क्यू चा संगत कोण कोणता आहे सांगा? BON. कोण BON. कोण BON आहे. कोण BON आहे. आणि कोण MNQ आणि कोण BON कसे असतात? एकरूप असतात. म्हणजेच BON चं माप किती झालं? 70° झालं. झालं की नाही याचं 70°? ओके. आता बघा कोण BON आणि कोण AON हे दोघं काय झाले? रेषीय जोडीतील कोण. म्हणून कोण BON व कोण AON रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. आणि आता तुम्हाला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. मग पहा कोण BON अधिक कोण AON यांची बेरीज किती होते? 180. मग कोण BON ची किती आली आपली? 70° अधिक कोण AON बरोबर 180. मग आता कोण AON बरोबर 180 वजा अधिक 70 वजा होती. म्हणजेच कोण AON बरोबर 110°. असं तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. एक्सप्लेनेशन कसं करणार? स्पष्टीकरण. हे बघा कोण MNQ चा संगत कोण कोणता होईल? कोण BON. संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. मग याचा 70° तर याचा देखील 70°. हे दोघं काय झाले? रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. मग 180 मधून 70 गेले 110. याला आणखीन 2-3 प्रकारे उत्तर सांगता येतं. मी याचं उत्तर विरुद्ध कोणावर सांगू शकतो. विरुद्ध कोणाने अंतर कोणाच्या जोडीवरून मी उत्तर आपल्याला सांगता येतं. चला लिहून घ्या. ये ना या यम दिसल्यासारखं वाटत. चला लिहून घ्या. विरुद्ध कोण एकरूप असतात. अंतर कोणाची बेरीज किती असते? 180. रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. पूरक कोणाची बेरीज किती असते? 180. चला झालं का तुमचं लिहिणं? कोणाकोणाच झालं सांगा. झालं का प्रांजल? चला पुढचा प्रश्न घ्या. असाच प्रश्न आहे. तुम्ही शोधा आता मा किती आहे. घ्या. प्रश्न असा आहे. लिहा. रेषा AB. रेषा AB समांतर, दोन उभ्या रेषा म्हणजे समांतर. रेषा CD. रेषा CD असून GH ही छेदिका आहे. GH ही छेदिका आहे. ती AB रेषेस E बिंदूमध्ये
बिंदू मध्ये आणि सीडी रेषेस एफ बिंदू मध्ये छेदते छेदते तर एक्स चे माप किती? एक्स चे माप किती? बघा आकृती अशी आहे. पहा, रेषा ए बी समांतर रेषा सी डी, जी एच त्याची काय छेदिका आहे आणि ई बिंदूत ए बी ला ई बिंदूत आणि सीडी ला एफ बिंदूत छेदते. तर इथलं माप दिलं त्यांनी 50° आणि आपल्याला इथलं माप म्हणजेच हा कोण काढायचा आहे, एक्सचं माप काढायचं. सांगा चला, म्हणजेच कोण डी एफ चं माप काढायचंय तुम्हाला. एक्सचं माप किती असं विचारलं. तोंडी उत्तर येतं लगेच लगेच एका सेकंदात उत्तर यायचं. फक्त ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला. श्रेजल ठाकरे 130 करेक्ट. सांगता येतं स्पष्टीकरण. हो बरा, कसं काढलं? कारण तुला संगत कोण आहे, अंतर्विक्रम कोण आहे, बाह्य विक्रम कोण आहे, विरुद्ध कोण आहे, है ना, अंतर कोण आहे, कोणत्याही प्रकारे तुला सांगता येते याचं उत्तर. पण करेक्ट सांगायचं. सांग स्पष्टीकरण कसं करता येईल. ई एक्स नाही, एक्स ची किंमत काय, ई एफ आहे. ई एफ सी संगत कोण होतो का त्याचा? हा, संगत कोण होतो, बरोबर. हा, असं कसं सांगेल बाळा, चुकलं ना ते. हे बघ, जीईबी बरोबर आहे. या कोण जीईबी चा संगत कोण कोणता होईल? हा, ई एफ एक्स नाही रे बाळा, एक्स ची किंमत काढायची. एक्स हे दिलंय त्यांनी आपल्याला. हे कोण डी एफ एच आहे ना बाळा, ते एक्स ची किंमत काढायची आपल्याला असं म्हणलं रे. हा, याचा संगत कोण? बरं, संगत कोण सांगायची. बरं, हा संगत कोण, याचा संगत कोण कितीचा होईल? 50° होईल. हे 50°. आता हे खालचा कोण काढायचा आहे? डी एफ एच गेली लाईन. छेदिका जी एच आणि एफ बिंदू छेदते. याचा कोणाचं माप दिलं होतं आपल्याला? 50°. आणि ह्या एक्सचं माप काढायचं, म्हणजे कोण डी एफ एच चं माप काढायचं आपल्याला. ओके, तर आता कसं सांगणार होती तू, सांग. हा, संगत कोणाहून जर सांगितलं तर हे याचा संगत कोण काय होईल? ई एफ डी होईल. मग त्याचा विरुद्ध कोण काढावा लागेल तुला. हा, बघा ती काय म्हणते बघा. याला दुसऱ्या पद्धतीने सांगता आलं असतं, पण ती सांगते संगत कोणाहून. मला सांग, कोण जीईबी चा संगत कोण कोणता होईल? ई एफ डी हा कितीचा होईल? 50°. याचा विरुद्ध कोण? याचा विरुद्ध कोण? सी एफ एच हा कितीचा झाला? 50°. हा 50. आता हे दोन कोण झाले? रेषीय जोडीतील कोण. हा 50चा तर हा कितीचा होईल? 130चा. असं, किंवा डायरेक्ट ई काढता येतं. डायरेक्ट म्हणजे कोणतं? कोण जीईबी चा बाह्य विक्रम कोण? कोण सी एफ एच. हे दोघं काय झाले? रेषीय जोडीतील कोण. असंही उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, आता तुझं सांगितलं तसं करतो. पण पा, कोण जीईबी
चा संगत कोण कोणता आहे सांग. कोण ई एफ डी. आणि हे दोन्ही संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. पण कोण जीई बी बरोबर कोण ई एफ डी किती अंश, 50 अंश. ओके आलं. मग आता कोण ई एफ डी चा विरुद्ध कोण, कोण ई एफ डी चा विरुद्ध कोण, कोण सी एफ एच. हे सी एफ एच हे कसे असतात, हे पण विरुद्ध कोण देखील एकरूप असतात. म्हणून कोण ई एफ डी कोण सी एफ एच देखील कितीचा होईल, 50 अंशाचा. आता कोण सी एफ एच आणि कोण डी एफ एच हे काय झाले, रेषीय जोडीतील कोण. मग बघ कोण सी एफ एच व कोण डी एफ एच हे रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण. आता तू संगत कोणाहून काढला, ठीक आहे काय हरकत नाही. मग आता रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते बाळा, 180. पा कोण सी एफ एच अधिक कोण डी एफ एच बरोबर किती, 180. मग कोण सी एफ एच किती आहे, 50 अधिक कोण डी एफ एच 180. हे बघा परीक्षेमध्ये तुम्ही एका मिनिटात उत्तर करता, एका सेकंदामध्ये, 10 सेकंदात. पण एक्सप्लेन जर करायचं असेल तर या पद्धतीने करावं लागेल. मग कोण डी एफ एच बरोबर 180 वजा 50 म्हणजेच किती, 130. म्हणजेच एक्स ची किंमत किती आहे, 130. समजलं का, कोणाकोणा समजलं हात वर करा. कळलं. कोण जीई बी चा संगत कोण, कोण ई एफ डी, आणि संगत कोण कशा असतात, एकरूप असतात. कोण ई एफ डी चा विरुद्ध कोण, कोण सी एफ एच हे देखील एकरूप असतात. हा झाला 50. मग हे कोण सी एफ एच आणि कोण डी एफ एच हे रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते, 180. 180 मधून 50 गेले 130. चला लिहून घ्या.